तर शाळा संपून लग्नाची वय झाली आणि कायांची तर अक्षरशः लग्न पण झाली, तरी पण रुमालात पावडर भरून न्यायची काही सवय नाही गेली. रुमालात पावडर घेऊन आले. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज आपण जाणार होतो विशाल गडलकच्या बंगल्याच्या पूजेला. एका आईच्या आणि तिच्या लेकरांच्या आयुष्यभराच्या संघर्षांनी आणि कष्टांनी जर एखादी स्वप्नातली बिल्डिंग उभी झाली तर ती कशी दिसन, तर ह्या स्वप्न सुरू बंगल्यासारखी दिसन. आता स्वप्नात असलेला मल पूर्ण झालाय म्हणल्या विश्लेच्या आणि त्याच्या घरच्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद येणार होता तो आनंद मला पाहायचा होता. आणि म्हणूनच मी पुण्याकडून संगमनेरचा प्रवास सुरू केला होता. आता एवढा तास माझा एक पण महिना जात नाही ज्याच्यात माझं संगमनेरकडे राऊंड होत नाही. असं वाटतं की संगमनेर माझं दुसरं घरच आहे, पण हे दुसरं घर लय लांब आहे. म्हणून तिथं आजपर्यंत हालत बेकार होती आणि मध्ये थांबून अशी मेकअप करायची वेळ येते. म्हणून आम्ही तेच करीत होतो. तर तेवढ्यातच तिथं शुभम आला आणि आमच्या फेसवॉश सोबत माझी रुमालातली पावडर मागायला लागला. शाळा संपून जमाना झाला, पण शाळेतली सवय काय अजूनही मोडली नाही. पण असो, या सवयीविषयी नंतर कधीतरी बोलू. पण त्याच्या आधी विशालचा बंगला बघू. विशालच्या घरचे लोक आहे ना तशीच लय हसमुखे, पण त्यांच्या आज चेहऱ्यावरचा आनंदच वेगळा होता. कारण की आज त्यांच्या स्वप्नातला मल अस्तित्वात आला होता. म्हणल्यावर त्यांचं चेहरा पाण्याजोगं होतं आणि त्याच्याच बरोबर महाराष्ट्रातलं सगळं ब्लॉगर पण आलं होतं. आणि सगळी ब्लॉगर कम्युनिटी एकत्र आल्यावरती जी मज्जा होती ती मज्जा तुम्हाला बघायची असेल तर कमेंट बॉक्स मध्ये भाग 2 टाईप करा. आणि विश्ल्याला कॉंग्रॅच्युलेशन म्हणायला विसरू नका आणि फॉलो पण करा की राव. रामकृष्ण हरी. बाय कर. बाय बाय.